ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती शताब्दीनिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा दिनांक 29 मे 2025 सकाळी 11 वाजता सर्व वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली होती. उल्थे मंगल कार्यालय, मोटवाणी रोड, जेल रोड, नाशिक रोड येथे या स्पर्धांचं आयोजन केलं गेलं. बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका डॉक्टर शुभदा फरांदे पाध्ये यांच्या मार्गदर्शनानं तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ नाशिक शहर संयोजिका सौ सुरेखा पेकळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शहर संयोजिका सुरेखा पेकळे यांनी रांगोळी प्रशिक्षक आणि प्रमुख पाहुण्यांचे सत्कार स्वागत केले. रांगोळी स्पर्धात प्रथम, द्वितीय आणि तृतीय 3 विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसं देण्यात आली. प्रथम बक्षीस 2100 रुपये, पूजा बेलोकर द्वितीय बक्षीस 1100 रुपये, रेणुका पवार तृतीय बक्षीस 500 रुपये, शिल्पा दीक्षित उत्तेजनार्थ 500 रुपये, एस.ए. पाटील, सुरेश मैसदुणे आणि उत्कर्षा बाणाईत यांना विभागून देण्यात आले. रांगोळी परीक्षक कविता झगडे आणि नुपूर यांनी काम पाहिले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढाओ आयोजित रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर त्यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यांनी महिलांसाठी केलेले उत्कर्ष समाजसेवा, विविध उद्योगांना त्यांनी दिलेली चालना यावर रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. नाशिक रोड, जेल रोड, उल्थे मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विविध पैलूंमध्ये त्यांनी त्यांचे चित्र रेखाटलं होतं. त्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देऊन बाकीच्यांनाही उत्तेजनार्थ आणि सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. मी बेटी बचाओ बेटी पढाओच्या सर्व टीमला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. बेटी बचाओ बेटी पढाओतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती शताब्दीनिमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्याचे परीक्षण सौ कविता झगडे या मॅडमनी केलेलं आहे आणि त्यांनी विनर्सचे नंबर काढलेले आहे. तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक पूजा बेलोकर, द्वितीय क्रमांक रेणुका पवार आणि तृतीय क्रमांक शिल्पा दीक्षित यांना त्यांनी दिलेले आहेत. आणि तरी सुद्धा अतिरिक्त एस.ए. पाटील यांना आपण उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर केलेलं आहे. आणि दुसरे जे आहेत उत्कर्षा बाणाई यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. आणि सुरेश मैसदुणे यांना सुद्धा आपण सहभागी प्रमाणपत्र दिलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रावरील प्रसंग चित्रित करण्यात आला. सामाजिक कामांचा प्रसंग रेखाटणे, सामाजिक दूरदृष्टिकोन लक्षात घेत लोककल्याणासाठी केलेल्या कामांचं चित्रण रांगोळीच्या माध्यमातून साईज 3x3 आकारात साधार स्पर्धकांनी केले होते. आज या स्पर्धेत रांगोळी स्पर्धेत भाग घेतला आणि आज मी स्त्री शिक्षणावर मुलींना ज्या जुन्या काळामध्ये आपल्या मुलींना म्हणजे घर आणि चूल आणि मूल फक्त एवढंच होतं.
त्या काळामध्ये त्यांनी अहिल्याबाई होळकर यांनी मुलींना घराच्या बाहेर म्हणजे शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. त्याच्यामुळे आज आम्हाला आज इतकं छान म्हणजे एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे रांगोळीकरता स्पर्धेत भाग घेतला आणि खूप धन्यवाद करते सगळ्याचं. त्यांच्याकडे रांगोळी काढली आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलं जातं की युद्धामध्ये जसं आपण बाकी सगळे युद्ध होत होतं पण लेडीज हे त्यांच्यासाठी एक प्रेरणा होत आहे आणि ती एका सती असू नये एकदम त्यांनी आणखी लढाई केलेला त्याच्यामध्ये. आणि माझ्या स्लोगनमध्ये असं लिहिलेलं आहे राजयोगिनी सती सावल्या होळकरांची राणी अजूनही निर्मल्या जळी लहर गेल्यानंतर तिच्या यशाची राणी. ताईंनी अशा प्रकाराची रांगोळी स्पर्धा आयोजित केली. त्याच्यामुळे आम्हाला जे आर्टिस्ट लोक आहेत त्यांना फार प्रेरणा मिळाल्या प्लॅटफॉर्म आणि हे पुढं नक्कीच वर्ष ते. बेटी बचाओ बेटी पढाओ सदस्य मीरा तुंगार, ज्योती प्रधान, राखी सुराणा, वैशाली विस्पुते, मृदुला निकम, छाया भणगे आदी उपस्थित होत्या.